मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी काव्याला म्हणते, हे बघ काव्या, गुरुजी चेहरा बघून चांगलं वाईट सगळं काही सांगतात आणि जर काही वाईट घडणार असेल तर तो संकेत देण्यासाठी सुद्धा हे इकडे येण्याची धडपड करतात आणि आपल्याला सांगतात। आणि आता ते आलेत म्हटल्यानंतर काहीतरी सांगितलंच असेल ना त्यांनी। तेव्हा काव्या खूप घाबरते आणि म्हणते, नाही हो नाही, मग आता तुझा चेहरा का उतरलाय असं आता मानिनी विचारते। तेव्हा काव्या म्हणते, काही काय काकू, अहो पण चेहरा उतरण्यासारखं असं काही झालंय का? पण काहीच नाही झालंय अहो काकू असं म्हणून काव्या लगेचच जरा दुसरीकडे जाते। मानिनीला थोडा थोडा डाऊट आलेला असतो। मग आता ती म्हणते, काव्या तुझ्या मनात जर काही असेल ना तर प्लीज माझ्यासमोर तू बोलू शकतेस, मला सांगू शकतेस, म्हणजे तू लपवणार नाहीच कदाचित, पण जर का संकोच वाटत असेल तर मीच सांगून ठेवतीये, काही असेल तर बोल हा। तेव्हा काव्या म्हणते, नक्कीच बोलेन काकू, पण खरंच तसं काही नाहीये, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू। तेव्हा ठीक आहे, कॉफी घे असं म्हणून आता मानिनी ही तेथून जाते। काव्या आता शांत होते आणि लगेचच आता तिच्या पर्समधून एक बुक काढत असताना जीवा अन तिचा फोटो तिला दिसतो। तेव्हा त्या फोटोकडे आता काव्या अगदी धक्क्यानेच बघत राहते आणि मग नंतर तिला त्या गोष्टीचा खूप म्हणजे खूप त्रास होऊ लागतो आणि ती एका क्षणी तो फोटो आता नजरेसमोर नको म्हणून फाडून टाकणार इतक्यात ती आता थांबते। त्या फोटोकडे आता पाहतच राहते। त्या फोटोकडे पाहिल्यानंतर आता ती मागे पाहते तर आता जीवाने काव्यासाठी खूप एक सुंदर अशी कविता केलेली असते आणि ती कविता त्याने तिला म्हणून सुद्धा दाखवलेली असते आणि तेच ती आता पाहत असते। मग आता ती म्हणते, जन्मजयवर माझं अजिबात प्रेम नाहीये आता, पण कसं असताना काही आठवणी इतक्या सहजपणे नाही पुसल्या जात। मग आता तिला त्या सगळ्या गोष्टी आठवतात की जेव्हा मी फार्म हाऊसवर गेलो होतो तेव्हा जीवाने माझ्यासाठी खूप सुंदर अशी कविता केली होती आणि हीच ती कविता आहे आणि ती मला म्हणून दाखवली होती, ज्यामध्ये माझ्या सौंदर्याचं वर्णन त्याने केलं होतं। मग आता ती म्हणते, हा फोटो ना मी आत्ता नाही फाडू शकत, असू देत ठेवूनच देते असं म्हणून ती एका पुस्तकात तो फोटो आता ठेवून देते आणि लगेचच कपाटामध्ये पर्स ठेवते। आणि आता तिला त्या गोष्टीचा जरा त्रासच होऊ लागतो, कारण आता जीवावर खरंच तिचं खूप मनापासून प्रेम असतं आणि आमच्या आयुष्यामध्ये हे काय घडून गेलं हे सगळं तिला आठवल्यानंतर ती स्वतःलाच त्रास करून घेते। दुसरीकडे युग हा बाप्पाचं दर्शन घेतो आणि तेथे सोफ्यावर जरा शांतपणे बसतो। तेवढ्यातच त्याला कोणाचा तरी कॉल येतो आणि म्हणून तो त्या फोनकडे बघतच राहतो आणि खूप घाबरतो। फोनकडे पाहून अक्षरशः घाम फुटलेला असतो। तेवढ्यातच नंदिनी आता त्याच्यासाठी कॉफी घेऊन तेथे येते। मग तो कॉल रिसीव करणार इतक्यात नंदिनी म्हणते, युग। मग आता युग एवढा घाबरतो की त्याच्या हातातनं तो मोबाईलच खाली पडतो। तेव्हा नंदिनी आता विचारते, युग युग एवढं काय झालं तुला घाबरायला? तेव्हा, काही नाही ग, तू एकदम अशी समोर आलीस ना माझ्या, त्यामुळे मी एकदमच दचकलो असं युग कारण देतो। मग आता ती म्हणते, बरं बरं बस की तू अरे। तेव्हा तो आता शांतपणे बसतो आणि मग ती त्याला कॉफी देते। त्याचे हातपाय थरथर कापत असतात ते पाहून नंदिनीला टेन्शन येतं आणि ती विचारते, मला सांग युग, तू ठीक आहेस ना रे? अरे काल आल्यापासून मी बघतीये तू जरा बदललेला दिसतोस। तेव्हा युग अजूनच घाबरतो, त्याला खरं तर काही सुचत नसतं, कुणाला नक्की काय कसं सांगावं। तेव्हा ती विचारते, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? मग आता तो म्हणतो, नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये, तू अशी अचानक आली ना म्हणून मी दचकलो। त्यानंतर नंदिनी तेथेच थांबते, कारण युगच्या मनाची घालमेल तिला समजत असते। तेव्हा नंतरच तो आता नंदिनी इथून जावी म्हणून म्हणतो, कॉफी ना खरंच खूप छान झाली आहे। मग आता ती म्हणते, अरे पण मी चहा केलाय। तेव्हा आता तो म्हणतो, अरे होच की, लक्षातच नाही आलं हा माझ्या, चहा छान झालाय हा वहिनी असं म्हणून तो तिला थँक्यू असं बोलतो। तेवढ्यातच तेथे जीवा येतो आणि म्हणतो, ए काय वांग्या, अरे तू लवकर कसा उठलास रे? तेव्हा युग म्हणतो, उठलो मी लवकर, पण पार्थ दादा कुठे आहे? तेव्हा तो आवरून येतच असेल आता असं जीवा सांगतो। मग आता उशिरा उठायला तो काही जीवा नाहीये असं नंदिनी हसत म्हणते। तेव्हा जीवा विचारतो, काय म्हणजे मी उशिरा उठतो का? ए बाई, मी ना आजकाल लवकर उठायला लागलोय।
मग आता युग पण जीवाला डिवचत असतो की हो, तू एवढे लवकर उठलाच कसा? जीवा म्हणतो आजकाल मी लवकर उठायला लागलोय, सांगितलं ना, सगळ्यांच्या लवकर मी उठतो. आणि या नंदिनीला झोपताना पाहिलं का, मग मी सुद्धा झोपून घेतो आणि मग उशिरा उठतो. आणि असं म्हणून तो युगला सांगतो, काय रे, मी तुझा भाऊ आहे ना मोठा, मग माझी बाजू घ्यायची सोडून तू तुझ्या वहिनीची बाजू घेतोस का? तेव्हा नंदिनी म्हणते, का का म्हणून त्याने तुमची बाजू घ्यायची? उगीचच अशी दमदाटी करून तुमची बाजू घ्यायला लावू नका हां. अहो, त्यापेक्षा ना माया लावा की जरा. माया लावायचं म्हणजे नेमकं काय करायचं असं जीवा विचारतो. मग आता युग म्हणतो, मी सांगू का? मग आता युग म्हणतो, जसं नंदिनी वहिनीने मला मायेने चहा दिलाय ना, तशीच तू मला कॉफी दे की. तेव्हा जीवा म्हणतो, ए बाबा, मी तुझा मोठा भाऊ आहेस म्हटल्यानंतर तू मला कॉफी आणून द्यायला हवीस. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा असं आहे का? पण पार्थ तर तुमचे मोठे भाऊ आहेत ना, मग त्यांना तुम्ही कॉफी का नाही करून दिली आजपर्यंत? अहो, झालंय काय ना, पार्थ मोठे आहेत आणि शहाणे आहेत आणि हा काय आहे लहान आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावर ना मिजाज करताय असं जीवाला डिवचत नंदिनी म्हणते. तेव्हा जीवा म्हणतो, तू सतत याची बाजू घेऊ नकोस हा नंदिनी, हा ना खूप माजोरडा आहे, असा दिवसभर माझ्यासमोर ना ॲटिट्यूड दाखवत फिरेल मग. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो देऊ देत ना मग ॲटिट्यूड, कधीतरी असं लहान भावांना सुद्धा ॲटिट्यूड दाखवण्याची संधी द्या. काय युग, बरोबर ना? असं नंदिनी विचारते. युग होला हो करतो. तेव्हा जीवा म्हणतो, बस झाला आता याची बाजू घेणं, अजिबात नाही घ्यायची याची बाजू. नंदिनी म्हणते, मी घेणार याची बाजू, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? मग आता तो रागातच म्हणतो की मी तुझ्याशी बोलणार नाही हा. नंदिनी म्हणते, नका ना बोलू, नका बोलू, तेवढीच आपल्या डोक्याला शांतता. आता त्या दोघांची अशी भांडणं पाहून युग म्हणतो, अरे थांबा थांबा, अरे आता तर तुम्ही ना नवरा बायकोसारखे भांडायला लागलात. मग आता जीवा आणि नंदिनी एकदमच शांत होऊन जातात. तेव्हा आता युग म्हणतो, नाही म्हणजे आधीचे जीवा नंदिनी आणि आत्ताचे जीवा नंदिनी यामध्ये मला जमीन आसमानाचा फरक दिसतोय, म्हणूनच म्हटलं, पण नाही हा, चांगली प्रगती आहे चांगली, म्हणून त्या दोघांनाही तो चिडवतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा, आनंद निवासच्या गणपती विसर्जनासाठी मी सामानाची लिस्ट काढली आहे आणि तुम्हाला मोबाईलवर पाठवली आहे, घेऊन याल का असं ती विचारते. जीवा म्हणतो, हो लगेच जातो हा, चल रे युग आपण जाऊयात बाहेर. तेव्हा युग म्हणतो, नाही अरे आज माझा मूड नाहीये, तू ये की जाऊन. तेव्हा जीवा म्हणतो, मूड नाहीये का, मग तू चलच, कारण तुला तर माहिती आहे ना, माझ्यासोबत असल्यानंतर तुझा मूड अगदी फ्रेश होतो, चांगला होतो. तेव्हा खरंच अरे नाही आहे माझा मूड. मग जीवा त्याला अशी एक थापड मारतो आणि म्हणतो, तू ना खरोखर वांगे आहे, मी येतो हा जाऊन, असं म्हणून तो सामान आणण्यासाठी बाहेर जातो. त्यानंतर आता नंदिनी म्हणते, बस युग आणि चहा घे. तो म्हणतो, नाही वरती जाऊनच मी घेतो हा चहा. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, बघ तुझा मोबाईल राहिलाय हा तरी घे. नंदिनीच्या हातामधून अक्षरशः मोबाईलच ओढून घेतो आणि म्हणतो, थँक्यू. तेव्हा नंदिनीला जरा वेगळाच डाऊट येतो की काय झालं असेल याला. तेवढ्यातच आता युग तेथून जातो आणि पार्थ तेथे येतो आणि नंदिनीला गुड मॉर्निंग असं म्हणतो. तेव्हा नंदिनीसुद्धा अगदी शांततेत त्याला गुड मॉर्निंग असं म्हणते आणि विचारते, एक विचारू का हो तुम्हाला पार्थ? तेव्हा पार्थ विचारतो, काय बोला ना. मग आता युग खूप मुडी आहे का हो असं नंदिनी विचारते. तेव्हा पार्थ म्हणतो की हो, मूडच्या बाबतीत ना अगदी काव्याचा भाऊ आहे तो. आता काव्याचं नाव घेताच मानिनी तेथे येते आणि म्हणते, कोण रे माझ्या सुनेला बोलतंय? तेव्हा पार्थ म्हणतो, घेतलीच बाजू, सुनेची बाजू घेतलीच, कारण ती लाडाची सून आहे माझी. मानिनी नंदिनीला विचारते, काय ग जीवा कुठे आहे? तेव्हा गणेश विसर्जनासाठी काही सामान आणायला गेल्याचं नंदिनी सांगते. मग आता मानिनी म्हणते, ऐक ना, त्याला जरा फोन लावतेस, माझं काम आहे त्याच्याकडे. म्हणतो, थांबा मी लावतो फोन, असं म्हणून तो आता फोन लावणार तितक्यात जीवाचा फोन तेथेच सोफ्यावर विसरलेला असतो. मग आता नंदिनी पार्थ हसतात आणि म्हणतात, इथेच राहिलाय त्याचा फोन, किती विसरभोळा आहे ना जीवा. तेव्हा आता काय काम होतं आई असं पार्थ विचारतो. तेव्हा मोहित्यांच्या घरी हे मोदक पोचवायचे होते असं मानिनी म्हणते. काल काव्याने पुरणपोळी बनवली होती ना, मग मी आज मोदक बनवले. नंदिनी म्हणते, अच्छा आज मोदक बनवले आई तुम्ही? मानिनी म्हणते, हो ना. तेव्हा मोहित्यांच्या घरी हे पोचवायचे, आता कसं पोहोचवू? पार्थ म्हणतो, द्या इकडे, मी घेऊन जातो. तेवढ्यातच काव्या तेथे येते. अगोदर बाप्पाच्या पाया पडते आणि म्हणते, नको, मी जाते घेऊन तिकडे आईबाबांकडे, त्यांना खूप दिवस झालं मी भेटले सुद्धा नाही आहे. मग पार्थ हसतो आणि म्हणतो, चला ना आपण जोडीने जाऊयात. तेव्हा काव्या रागातच त्याच्याकडे बघते आणि म्हणते, निघाले लगेच?
तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते हो ना, लगेच कशाला तिच्या पाठीपाठी निघतोय, तिला जायचंय ना एकटीला, जाऊ दे ना, आणि तिला जरा ब्रेकची गरज आहे, सतत आपला अभ्यास करत असते ती, मग आता तू एकटीच जाग असं मानिनी म्हणते. तेव्हा नंदिनी म्हणते थांबा मी कॅब बुक करते तुझ्यासाठी. तेव्हा काव्या म्हणते कशाला, मग आता मी रिक्षाने जाईल ना असं काव्या म्हणते. पार्थ म्हणतो हो जाताना रिक्षाने जाल हो, पण येताना गर्दी, कारण गणेश विसर्जन आहे ना म्हटल्यानंतर गर्दी असणारच. मग आता त्याचंही सोल्युशन आहे देशमुख असं काव्य म्हणते. नंदिनी ताईची वर्ल्ड फेमस स्कूटी मोहित्यांच्या घरी आहे, ती मी येताना घेऊन येईल. तेव्हा ठीक आहे असं नंदिनी म्हणते. तेव्हा काव्य म्हणते मी पर्स घेऊन आले हा. तेव्हा पार्थ म्हणतो अहो मी येतो ना तुमच्यासोबत, उगीचच गर्दीत हरवाल. काव्य म्हणते नाही म्हटलंय ना एकदा, नाही. मग आता पार्थ तिच्या मागे मागे करत असतो. ते पाहून नंदिनी आणि मानिनी या दोघीही खूप हसतात आणि म्हणतात कठीण आहे बुवा यांचं. तर इकडे काव्या ही आता रिक्षाने निघालेली असते. रिक्षामधून जेव्हा ती आता बाहेर डोकावते ना, तेव्हा तिला आता आता जो मुलगा असतो ना तो त्याच्या होणाऱ्या बायकोला आता छान असा फुलांचा गजरा देत असतो. तेव्हा काव्याला लगेचच त्या जुन्या आठवणी आठवू लागतात. मग आता काव्या लगेचच डोळे बंद करून घेते आणि मनातच विचार करते बापरे काय योगायोग आहे हा, आज सकाळपासनं मला जीवाच्या संबंधित गोष्टी का आठवत असतील कळतच नाहीये. नक्की काय योगायोग आहे हा आज सकाळपासून, मला काहीच आठवायचं नाहीये जीवाबद्दलच्या आठवणी, आणि गुरुजींनी संकटाबद्दल सांगितल्यापासून हे मला असं व्हायला लागलंय. पण नाही हा, हे असं व्हायला नको आहे मला, असा काव्या मनात विचार करू लागते. दुसरीकडे पार्थ बाप्पासमोर हात जोडतो, बाप्पाचं अगोदर दर्शन घेतो आणि मग त्यानंतर अगदी मनोभावे प्रार्थना करू लागतो आणि म्हणतो की बाप्पा आता तुझी जायची वेळ आली, तू घरात येताना छान चैतन्य उत्साह घेऊन आलास आणि आमच्या कुटुंबाच्या नात्याचा धागा तुटतोय की काय असं वाटत असताना तू तो आणखीनच घट्ट केलास. आता आणखी अजून एका नात्याला तू घट्ट कर, इतकं घट्ट कर की कुणी कितीही प्रयत्न केला ना तरीही तुटला नाही पाहिजे. मग आता मी कुठल्या नात्याबद्दल बोलतोय हे तुला कळतच असेल ना बाप्पा, मी माझ्या आणि काव्याच्या नात्याबद्दल बोलतोय. असं म्हणून आता काव्याच्या प्रेमाचे लाडू त्याच्या मनात फुटू लागतात आणि मग तो म्हणतो बाप्पा तू जातोयस ना तर अगदी मन भरून आलंय, पण पुन्हा येशील ना याची खात्री आहे. पण माणसांचं आणि नात्याचं असं नसतं रे, ती आपल्या आयुष्यातून निघून गेली ना की पुन्हा कधीही येत नाहीत. त्यामुळे काव्याला माझ्या आयुष्यातून जाऊच देऊ नको प्लीज. आता जाताना माझ्या आणि काव्याच्या नात्याला आशीर्वाद देऊनच जा. तेव्हा मानिनी आता तथास्तु असं म्हणते. तर पार्थ आता खूपच गडबडतो आणि मागे मानिनीकडे बघतो. तेव्हा ती आता हसतच पुढे येते आणि अगोदर बाप्पाचा आशीर्वाद घेते. तो विचारतो आई तू माझं बोलणं ऐकलंस? तेव्हा ती म्हणते हो. मग आता तो विचारतो पुन्हा की खरंच माझं बोलणं तू ऐकलं? मग आता मानिनी म्हणते नाही रे, अरे तुझं आणि बाप्पाचं बोलणं चालू असताना कुणी असं चोरून तुमचं बोलणं ऐकणार नाही. तेव्हा आता पार्थ म्हणतो हो ते तर खरंच आहे, पण तू असं तथास्तु का बोललीस सांग बरं. मग आता मानिनी म्हणते अरे इथे येईपर्यंत ना थोडं शेवटचं ऐकू आलं मला म्हणून तथास्तु म्हटले. तेव्हा पार्थ म्हणतो थोडं म्हणजे नक्की किती ऐकलंस ग तू? ती म्हणते की किती प्रश्न विचारतोस रे पार्थ तू, अरे बाप्पा आणि तुझ्यामधलं बोलणं ऐकलंय मी, अगदी थोडंसं आणि शेवटचं. अरे तू असे प्रश्न विचारतोस जसे काय मी तुझ्या आणि तुझ्या बायकोमधलं बोलणं ऐकलंय, आणि तू काय म्हणत होता बाप्पाला तुला आणि काव्याला आशीर्वाद दे एवढंच ना, पण देतील हो, अगदी वरदहस्त ठेवतील तुमच्या डोक्यावर. तेव्हा पार्थ आता खूपच लाजू लागतो. ते पाहून मानिनी म्हणते अगोबाई लाजलं की माझं पोर. मग आता मानिनी विचारते काय म्हणजे तू प्रेमात पडलास की काय काव्याच्या? तेव्हा लगेचच पार्थ म्हणतो नाही म्हणजे अजून प्रेमात नाही, पण आमची गाडी ना अजून मैत्रीवरच आहे. तेव्हा मानिनी विचारते अरे हे अजून गाडी तिथेच अडकलीये का? पण एवढं झालंय काय गाडी तिथेच अडकायला, कशाचं एवढं ट्रॅफिक लागलंय? तेव्हा पार्थ पुन्हा एकदा मिश्किलपणे हसतो. तेव्हा ती म्हणते हसतोय काय, अरे खरंच विचारते बाळा मी, अरे तुमची गाडी जरा पटपट पळवा की, आणि लवकरात लवकर प्रेमात सुद्धा पडा.
तेव्हा पार्थ म्हणतो आम्ही ना ते दुर्घटना से देर भली हे जरा सिरियसलीच घेतलंय आणि आमच्या नात्यामध्ये कुठलाही ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून जरा सेफलीच चालतोय आम्ही. मग आता मानिनी म्हणते बाबांनो गाडी एवढी ही हळूहळू चालवू नका की नंतरनं नात्यांचाच कंटाळा येईल. अरे जरा माझा आणि विक्रमचा आदर्श घ्या, आम्ही कसे असे भस्कन प्रेमात पडलो. तेव्हा पार्थ म्हणतो तुमच्यासारखं असं भस्कन प्रेमात पडणं नाही जमणार आम्हाला आणि आम्हाला आमच्या पद्धतीने जाऊ द्यात. तेव्हा आता जा तुमच्याच पद्धतीने जा असं आता लगेचच मानिनी ही पार्थला म्हणते. तेवढ्यातच आता नंदिनी तेथे येते आणि म्हणते हो आई माझ्या आईचा फोन आलाय, मोदकासाठी थँक्यू म्हणायला फोन केलाय. तेव्हा मानिनी म्हणते की अगं एवढी फॉर्मॅलिटी काय, म्हणून ती नंदिनीकडून आता फोन घेते आणि शारदाताई बोला असं म्हणत जरा फोनवर बोलण्यासाठी बाजूलाच जाते. त्यानंतर नंदिनी म्हणते ही काव्या मोदक देऊन पण येतीये, आता जीवा नक्की कुठे राहिले आहेत हेच तिच्या मनात येतं. तर दुसरीकडे जीवाच्या गाडीमधलं आता पेट्रोल संपलेलं असतं. तो म्हणतो इथे पेट्रोल कुठे आहे ना कळत सुद्धा नाही आहे, पंपच मला दिसत नाही आहे इथे कुठे आणि मी पेट्रोल का नाही चेक केलं मलाच कळत नाही आहे. त्याचबरोबर ही चकाचक बाई घरी गेल्यावर ना गळा दाबणार आहे माझा, कारण मोबाईलसुद्धा मी घरीच विसरलो आहे आणि वेळेत जर पोहोचलो नाही ना तर विसर्जनसुद्धा वेळेत होणार नाही. मग आता तो म्हणतो कुणाची तरी ना हेल्प घ्यायला हवी असं म्हणून तो गाडीवरून खाली उतरत गाडी लोटत आपल्या पुढे निघालेला असतो. तेव्हा तो आता समोर असणाऱ्या एका मुलीला म्हणतो एक्सक्यूज मी. तेव्हा ती मागे वळून पाहते तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून काव्या असते. मग जेव्हा तिकडे जीवाकडे पाहते ना तेव्हा दोघांनाही असं एकमेकांना रस्त्यात पाहून अचानक असा धक्काच बसतो. तेव्हा तो लगेचच गाडी साईडला लावतो आणि विचारतो तू इथे कशी. मग आता ती म्हणते तू इथे कसा, तू माझा पाठलाग करत आलास का. तेव्हा तो विचारतो काय ग तोंडाला येईल ते बोलतेस का ग, माझ्या बाईकमधलं ना पेट्रोल संपलंय आणि मोबाईलसुद्धा अगदी घरी विसरलोय मी, त्यामुळे कुणाची हेल्प घेता येईल का ते बघतोय. मग आता काव्या म्हणते अरे स्टोऱ्या चांगल्या बनवता येतात तुला आणि हे मला माहिती आहे, पण आता तुझ्या या स्टोऱ्यांना ना मी भुलेल असं समजू नको हां. तेव्हा तो आता रागातच म्हणतो हॅलो अगं तुला स्टोऱ्या ऐकण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे आणि खरंच माझ्या गाडीचं ना पेट्रोल संपलंय, हवं तर चेक कर आणि मोबाईलसुद्धा मी घरी विसरलोय. मला उशीर झाला म्हणून कुणाची मदत मिळते का ना ते मी बघत होतो आणि माझं नशीब एवढं खराब जिच्याकडे मदत मागितली ती तूच निघालीस. मग आता काव्या म्हणते की नेमकी मी निघालीये की मी निघाले म्हणून तू माझ्याकडे मदत मागितली आहेस. तेव्हा जीवा विचारतो मी का मुद्दाम तुझ्याकडे मदत मागायला येईन, मी पाठमोरी पाहिलं ना तुला मी कसं ओळखणार आहे आणि मला जरासुद्धा डाऊट आला असता ना की तू आहेस म्हणून तर वाट बदलली असती मी असं जीवा तुटकपणे काव्याला बोलतो. आणि ऑलरेडी एकदा मूर्खपणा करून झालाय माझा, आता चुकूनही चुकीच्या वाटेवर मला जायचं नाहीये असं तो रागात बोलतो. हे ऐकून आता काव्याला खूप वाईट वाटतं. मग आता ती अगदी शांतपणे विचारते काय रे नक्की काय म्हणायचंय तुला, म्हणजे आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हा माझ्याकडे वाट तू निवडून यायचास आणि तो मूर्खपणा होता का तुझा, आर यू सिरियस. तेव्हा तो म्हणतो यस आय एम सिरियस. मग आता ती अगदी शांत होते आणि तिला वाईट वाटतं हे पाहून आता जीवा म्हणतो लिसन हे सोडून दे आता काव्या. आता तिच्या डोळ्यात पाणी येतं, ती म्हणते सोडलंय ना रे जीवा, मी कधीच सोडलंय, तू मला मी तुला कधीच सोडून दिलंय. पण कसं असतं ना रे जीवा, हातातली अंगठी काढून टाकली ना तरीही त्या अंगठीचा वळ आणि त्या अंगठीची सवय तशीच नेहमी राहते, कारण तू आणि मी ना एकाच घरात राहतोय सध्या, तरीही सुद्धा तुझ्याकडे न बघणं तुझ्याशी न बोलणं हे अगदी असं म्हणून आता ती शांत होते. तेव्हा जीवा विचारतो कठीण जातंय का तुला. तेव्हा काव्य म्हणते अजिबात नाही आणि प्रश्न कठीण जातंय का हा नाहीच आहे, आयुष्याने आपल्याला दिलेलं हे चॉईस आहे. तुला सांगू जीवा मला आता तुझ्याबद्दल प्रेम माया राग चीड रुसवा यातलं खरंच काहीच वाटत नाहीये. हो पण एक गोष्ट तुला नक्कीच सांगेन, आपण एकत्र होतो तो काळ माझ्या आयुष्यातला ना खरंच खूप सुंदर काळ होता, कारण काय दिवस होते ते आणि आता काय वेळ आली आहे आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा मी प्रयत्न करतेय, पण तो आनंद मला कशातच सापडत नाहीये. अरे मिस करते रे मी ते सगळं, म्हणजे ते आनंदी राहणं आणि खुश राहणं ते मी अगदी मिस करतेय आणि म्हणूनच मी माझा आनंद सगळ्या बाकी गोष्टींमध्ये शोधते, पण मला ना तो नाही सापडत.
बऱ्याच गोष्टींमध्ये मन रमवण्याचा प्रयत्न करते मी, पण तो आनंद काही मिळत नाही आणि ज्या माणसामुळे एकेकाळी आनंद मिळायचा त्या माणसात आता अजिबात मन रमत नाही. बरं असं तू जा ना इथून, प्लीज जा ना इथून, असं आता ती जीवाला म्हणते. तेव्हा तो म्हणतो जा काय? ती म्हणते जा की रे. आता तुला समजलंय ना जीवा की मदतीसाठी निवडलेला चेहरा हा चुकीचा आहे. आता तुला समजलंय ना, मग जा आता. उगीच कशाला खांबासारखा माझ्यासमोर उभा आहेस? तेव्हा जीवा आता रागातच विचारतो, बिंडोक आहेस का जरा तू? अगं बाई, किती वेळा सांगू तुला बाईकमधलं पेट्रोल संपलंय म्हणून, आणि म्हणून नाईलाजाने मी इथे थांबलोय. तेव्हा काव्य हसते आणि म्हणते, अरे पेट्रोल तर तेव्हा सुद्धा तुझ्या गाडीत नसायचं. अरे एवढ्या मोठ्या घरातला मुलगा तू पण नेहमी गाडीमध्ये पेट्रोल भरायचा नेहमी विसरायचास. तेव्हा जीवा म्हणतो, तू मोठी कलेक्टर आहेस ना, सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात राहतात. मग आता तुझ्याकडे स्कूटर आहे आणि त्याच्यामध्ये पेट्रोल सुद्धा आहे. ते जर मला द्यायचं नसेल तर तू इथे का थांबलीयेस? तू माझ्याशी वाद घालायला थांबलीस का, असं तो विचारतो. तेव्हा ती म्हणते, काय रे, मला बाकीची काही कामं नाही आहेत का? जसं तुझं इथे थांबण्याचं काही कारण आहे ना, तसं माझंही आहे, समजलं? तेव्हा तो विचारतो, काय कारण आहे? मग ती म्हणते, तुला का सांगू मी जीवा? मग आता तो म्हणतो, अच्छा, म्हणजे मुद्दाम इथे थांबलीये तू माझ्याशी वाद घालायला म्हणून? तेव्हा काव्य म्हणते, मी परत एकदा तुला सांगते जीवा, तू काहीतरी कारणामुळे इथे थांबला आहेस, तसंच मी काहीतरी कारणामुळे इथे थांबली आहे. आणि नाहीतर इथे थांबून वेळ वाया घालवण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये, कारण ऑलरेडी खूप वेळ माझा वाया गेला आहे, असं काव्या त्याला म्हणते आणि खूप इमोशनल होते. मग आता तो पाहतो तर ती ओढणी आता डिकीमध्ये अडकलेली असते ना, ती अशी काढत असते. तेव्हा जीवाला समजतं की हिची ओढणी अडकली आहे. मग आता तो विचारतो, अगं माझ्यावरचा राग आता ओढणीवर का काढतीयेस? डिकी ओपन कर आणि काढ की बाहेर. तेव्हा ती म्हणते, अरे तू तोंड चालवण्यापेक्षा ना जरा डोकं चालव रे. तुला डिकी ओपन करायला चावी दिसतीये का इथे? नाही ना. तेव्हा तो विचारतो, मग कुठे आहे चावी? तेव्हा ती म्हणते की सामान ठेवायला मगाशी डिकी ओपन केली होती आणि चावी त्या डिक्कीतच आहे. तेव्हा चावी डिक्कीत आहे म्हणून तू इथे थांबली आहेस का, असं तो तिला विचारतो आणि एकदम इमोशनल होतो आणि म्हणतो, आपण दोघेही अडकलोय इथेही. आणि तेव्हा काव्य त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा जीवा विचारतो, आणखी किती वेळ अशी अडकून राहणार आहेस? तेव्हा काव्य आपली नजर दुसरीकडे वळवते. तेव्हा जीवा म्हणतो, रस्त्यावर म्हणतोय मी. मग आता काव्य म्हणते, जोपर्यंत डिकी ओपन होऊन मला चावी मिळत नाही ना तोपर्यंत. तेव्हा तो म्हणतो, मी हेल्प करतो, हो बाजूला. तेव्हा काव्य रागातच त्याच्याकडे बघते आणि विचारते, काय होतंय रे तुला? मधनच असे चांगुलपणाचे झटके येतात का तुला? कारण नको आहे मला तुझी मदत. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, नाही करत, आणि तसंही मला कुठे फरक पडतोय. हे असं असतं, चांगुलपणा दाखवायला जा तर लोक ॲटिट्यूड दाखवतात. म्हणते, हो मी दाखवणारच ॲटिट्यूड, कारण जगातली कुठलीच मदत मला तुझ्याकडनं नको आहे. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे ना, नको घेऊस, मी काही जबरदस्ती करत नाहीये तुझ्यावर, माझी मदत घे म्हणून. हे असं करतेस तू काव्या? अगं ऐकलं होतं की माणसाचा स्वभाव हा हळूहळू बदलत जातो, पण त्याला इतका अपवाद असेल ना हे पहिल्यांदाच वाटतंय. तेव्हा तो विचारतो, स्वतःच्या बहिणीकडून काही शिकली नाहीयेस का ग तू? अगं बघ जरा किती समजूतदार आहे, समोरच्याचा राग जरी आला असेल ना तरी शांतपणे बोलते ती. तेव्हा ती हसते आणि विचारते, काय रे, चांगलाच प्रेमात पडलायस की तू तिच्या? मग जीवा धक्क्यानेच काव्याकडे बघतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्य म्हणते, असंही मूव ऑन होणं काही अवघड नाहीये. मग तो म्हणतो, नाहीच आहे, आणि बरं झालं आपल्यात काही झालं नाही ते, नाहीतर आपलाही 2 महिन्याच्या आतमध्ये डिवोर्स झाला असता. तेव्हा आपलाही म्हणजे असं आता ती जीवाला प्रश्न करते. त्यानंतर काव्या घरी येते. मग काव्या, तू बरी आहेस ना, असं नंदिनी विचारते. म्हणते, ताई मला ना खूप टेन्शन आलंय, सगळं काही ठीक होईल ना? मग आता नंदिनी विचारते, काय ठीक व्हायचंय? अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.